थँक्यू। अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत असं अमोल मिटकर यांनी विठुरायाला साकडं घातलंय। पुढच्या वर्षी दादांना विठ्ठलाच्या महापूजेची संधी मिळावी असं साकडं मिटकर यांनी घातलंय। तर यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालवणारा मुख्यमंत्री हवा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। आमची प्रत्येकाची भावना असते, कार्यकर्त्याच्या भावना असतात, त्या देवाच्या पायी मांडायच्या असतात। कोणी भाजपचे पदाधिकारी दर्शनाला आले ते पण देवेंद्रजींच्या बाबतीत भावना बोलतात, शिंदे गटाचे आले ते एकनाथ शिंदे साहेबांबाबतीत बोलतात। आम्ही आमची भावना प्रामाणिकपणे मांडली। मी स्वतः टोकन दर्शन सहकुटुंब घेतलं आणि पुढच्या आषाढी एकादशीला पांडुरंगाची महापूजा सपत्नीक आदरणीय अजितदादांनी करावी अशी माझी भावना, माझ्या कुटुंबाची भावना मी पांडुरंगाचरणी मांडली। आता तो पुढच्या वर्षीचा योग कसा येतो हे विठ्ठलाच्याच मनात आहे, त्याबद्दल मी अधिक सांगणार नाही। हा नात्याचा विषय नाही, जबाबदारीचा विषय। मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हायचं हे महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवणार। हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे। अशाच व्यक्तीने याचं मुख्यमंत्री व्हावं जो महाराष्ट्राला देशात एक नंबर होईल, हे सातत्य आहे। मग कोणीही असू दे त्यांनी महाराष्ट्राला देशात एक नंबर व्हावं, कुणाचंही राज्य असावं, कोणीही व्यक्ती ते असावं।